भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या मामाच्या हत्येचा उलगडा। सतीश वाघ यांच्या हत्येमागे पत्नीचाच हात। प्रेम प्रकरणातनं प्रियकरामार्फत हत्येची सुपारी दिल्याचं उघड। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला बेड्या। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीच्या पत्नीने मदत केल्याची धक्कादायक माहिती। चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितल्यास बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची फडणवीसांची इच्छा। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा निर्णय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। तर मार्च एप्रिलमध्ये महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता। मी साईंचा मोठा भक्त, माझं मंत्रिपद देव ठरवतो। आमदार दीपक केसरकरांचा दावा। केंद्राशी माझे चांगले संबंध, मंत्र्यापेक्षा मी मोठ्या पदावरती जाईन, केसरकरांना आशा। नवीन वर्षामध्ये कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता। नाशिक विभागामध्ये कांदा लागवड 67,000 हेक्टरनं घटली। परतीचा पाऊस, रोप टंचाई आणि वातावरणाचाही कांद्याला फटका। 26 ते 29 डिसेंबर दरम्यान राज्यातील 16 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरण। नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटक कोकणामध्ये दाखल। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी।